या ठिकाणी शरद सहकारी बँकेची एक पुन्हा एकदा लेखाजोखा मांडण्याचा एक योगायोग आहे। अतिशय सक्षम असणारी आपली बँक आणि नुकतीच एजीएम देखील सभासदांनी खूप आनंदात आणि समाधानाने या ठिकाणी पार पडली। त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल वाचला गेला, अहवालाचं वाचन केलं गेलं। अहवाल हा सर्व सभासदांना पोच केला गेला होता। अहवाल प्रिंटेड पोस्टाने आणि त्याच पद्धतीने आजच्या आधुनिक काळात हा उपलब्ध असलेल्या नंबरवर किमान 2 वेळा व्हॉट्सॲपवर हा अहवाल पाठवून त्या अहवालाविषयीच्या ज्या चर्चा असतील आणि आपल्या बँकेच्या प्रगतीच्या आणि लेखाजोखा मांडण्यासाठी तो एक मी तर त्या एजीएम न मांडता एक सगळ्या सभासदांचा एक आशीर्वाद घेऊन एक स्फूर्ती घेऊन ही संस्था ज्या कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटलांनी दूरदृष्टीने स्थापन केलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या सभासदांनी या ठिकाणी आम्हाला नामदार दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून दिल्यानंतर जातो आणि जितका त्या अहवालाच्या माध्यमातून जितक्या अधिकाधिक माहिती ज्या गरजेच्या नसतात त्यासुद्धा आम्ही म्हणजे ज्या ऑडिटर किंवा याच्या बाइंडिंग नसतात त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देत असतो। त्याच्यातील काही प्रश्नोत्तर कोणाची असतील तर त्यांनी बँकेकडे एजीएमच्या आधी 7 दिवस आधी नाही जमलं तर 3 दिवस आधी जर त्या ठिकाणी जर दिली आम्हाला, कारण जवळपास 4000 करोडचा एकंदर व्यवहार या बँकेचा असताना तुम्ही अचानक त्या ठिकाणी काही विचाराल आणि ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यास विलंब लागला तर त्याच्यातून वेगळा असा हे जायला नको म्हणून ही एक संधी असते आणि आम्ही आणि तुम्ही हे सर्व शेवट संस्थेच्या हिताकरता काम करत असतो। त्यामुळे तुम्हाला आणखीन जेवढं जास्त बँकेच्या चौकटीत असणाऱ्या गोष्टी आहेत त्या ज्या लागतात बँकेचा जो सभासदाचा अधिकार आहे तो या ठिकाणी पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी आमच्या चेअरमन या नात्याने आणि संचालक बोर्ड या नात्याने असतो। पण तरी देखील काही लोकांनी तेव्हा तिथे प्रश्न विचारल्यानंतर मी तिथे एजीएममध्ये सांगितलं होतं की कुणालाही त्या ठिकाणी अनुत्तरित मी पाठवणार नाही, कुठल्याही प्रश्नाला या ठिकाणी बगल देण्याचं काही कारण नाही। परंतु काही या बँकेचे त्याला काय मी म्हणावं काही माहीत नाही, पण हे चिंतक म्हणावं तर कशा पद्धतीने म्हणावं या ठिकाणी मी त्याची ती मुलाखत त्या ठिकाणी फिरती वाहत होतो का त्यांना काही समजत नाही आणि त्याच्यातलं काही त्यांच्यानं उमजत नाही आणि मी पोस्टमार्टम केला। म्हणजे या 29,000 सभासदांचा हा एक खऱ्या अर्थाने अपमान आहे की त्यांना काही समजत नाही आणि केवळ इतकं हीनतेने बोललं गेलं त्याचा मी निषेध व्यक्त करतो। कारण ते जेवतात आणि जातात, टाळ्या वाजवतात। तर आज सगळे सदन आहेत, बँकेचा सभासद असणारा सगळा माणूस आहे काही, पण एक संगत आहे, रंगत संगत ही सहकार्याची पंढरी आहे। सगळ्यांच्या बरोबर तो एक आनंद आपण सगळे घेत असतो। ते काही कोणाचं माझं किंवा कोणाचं असं व्यक्तिशा नसतं, ते या ठिकाणी त्यांच्या सभासदांचं हक्काचं त्या ठिकाणी ते ठिकाण असतं। त्यामुळे ते तिथे चहा काय पिले किंवा असं काही करून गेले, पण अशा पद्धतीचे विचार घेऊन निघणारा माणूस हा ना तर त्या संस्थेच्या हिताचा विचार करतोय ना तर त्या
कुठल्या सभासदांचा त्यांना हा कुठला विचार आलेला दिसतोय, पण मी त्याला गौण महत्त्व देतोय. त्यांनी केलेले हे सगळे आरोप, त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी, याचा बँकेच्या दृष्टीने मला ते महत्त्वाचं आहे. त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. तर त्या मांडलेल्या असताना त्यांनी सांगितलं की बँकेचा नफा हा 9 कोटी आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी पुन्हा एकदा अहवाल देतो. अहवालात जर तुम्ही पाहिला तर आमचा ग्रॉस नफा जो आहे आपल्या बँकेचा हा जवळपास 33 कोटी रुपये आहे आणि नेट नफा तो त्या ठिकाणी 17 कोटी रुपये आहे. हा 9 कोटी रुपयाचा कुठून आकडा यांनी आणला तो मला समजत नाही, पण तो ऑडिटरांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि ऑडिटरांनी बरोबर असताना देखील रिझर्व्ह बँकेला या ठिकाणी आम्ही आधी सबमिट करतो आणि मग त्यांच्या डायरेक्शननुसारच मग पुढे हा जाहीर केला जातो. म्हणजे सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांनी दिशाभूल ही केलेली आहे. आणि दुसरे त्या ठिकाणी परत गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्या नफ्यामध्ये जे आहे ही या ठिकाणी जर वाढ पाहिजे तर ती तशी झालेली नाही. तर या ठिकाणी तुम्ही नफ्याची वाढ जी आहे तर ती गेल्या वर्षीच्या तुलनेने पहा, गेल्या 3 वर्षाच्या तुलनेने पहा. बँकेची प्रगती हे महत्त्वाचं आहे. बँकेची लास्ट इयरपेक्षा जी यावर्षीची ग्रोथ आमची जी आहे ती जवळपास 16-17% ग्रोथ आहे. आणि 16-17% ग्रोथ असताना त्यांना ती कशी मान्य नाही, कारण त्या आकडे त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षाचे दिलेले असतात देखील. मग त्यांना ते योग्य समजलं नाही का काय त्यांना बोलायचं ते समजलं नाही. परंतु बँकिंग जे आहे, शरद सहकारी बँक आज सहकारी बँकांना राज्यांमध्ये एका बाजूला स्पर्धा आहे खाजगी बँकांची, राष्ट्रीयकृत बँकांची, आणि त्यांच्याबरोबर म्हणजे ते आज जे लोन पाहत आहे तर त्यांचे लोनचे इंटरेस्ट हे एवढे कॉम्पिटिशनमध्ये आहे की अगदी ते फोन, मोबाईल बँकिंग आणि अगदी तुम्ही KYC डॉक्युमेंट मोबाईलवर पूर्ण करा, तुम्हाला त्वरेने 7%नी 9%नी असं त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सहकारातल्या अनेक पतसंस्था या ठिकाणी ग्रामीण भागात एक जाळं खूप करून असतात. ते तळागाळातील माणसांना कर्ज उभार करून देत असतात. त्यांच्या असणारे डिपॉझिटचे रेट म्हणजे एका बाजूला हायेस्ट डिपॉझिट, त्याला पण डिपॉझिटवाल्यांना पण एक चांगलं तोही आकर्षित व्हायला पाहिजे ना, तर त्याला चांगलं इंटरेस्ट असलं पाहिजे. आणि बँकेचा कर्जदार आहे हा ग्रीन कर्जदार जो इकडे तिकडे नॅशनलाइज बँकेत किंवा प्रायव्हेट बँकेत जात असताना तो आपल्या बँकेवर कसा आकर्षित राहण्यासाठी बँकेच्या नफ्यापेक्षा बँकेच्या या ग्राहकाला आकर्षित या ठिकाणी करण्यासाठी आणि बँकेला एक योग्य नफा मिळण्यासाठी आम्ही तो हे केलेला आहे. शेवट फक्त नफा मिळवणं हा उद्दिष्ट नाही, तर बँकेला चांगला ग्राहक आणि आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीने व्याजाचं या ठिकाणी बेनिफिट भेटलं पाहिजे. म्हणून याचं चांगलं असं नियोजन या ठिकाणी आम्ही एक नाही गेले 3, 4, 5 वर्ष असं एका दिवसात उभं होत नसतं. आणि हे होत असताना आम्ही हा कमीत कमी लक्ष त्याच्यावर चांगल्या बँकिंगसाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला मोठ्या अभिमानाने सांगावं वाटतं की देशातील सहकारी जेवढ्या 1560 काही बँका आहेत आणि 1560 बँकांमध्ये आपली बँक ही यावर्षी देशात 37 क्रमांकावर आहे, पहिल्या 50 मध्ये. हे मोठ्या अभिमानाने मला सांगावं लागतं. मागील वर्षी ते पहिल्या 50 मध्ये 40 नंबरवर होती, 41 नंबरवर होती, ती आता 37 नंबरवर येत आली. हा जो डेटा डिक्लेअर होतो हा कुठल्या RBI या संस्थेकडनं डेटा डिक्लेअर होतो. हा कुठल्या बाकीच्या कुठल्या संस्थेकडनं मी नाही सांगत, मला तो जे आमची कंट्रोलिंग बॉडी आहे तिथून येत असते. शेवट प्रगतीचा चार्ट हे ती बँक त्या ठिकाणी RBI या ठिकाणी पाहत असते आणि त्यानुसार या सगळ्या मांडत असताना माझ्या मित्रांनी आणखी या ठिकाणी दुसऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही नफा कमावण्याच्या दृष्टीने आणि अतिशय व्यक्तिशः किंवा तुम्ही आंध्र राज्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत,
तर त्यांनी या अहवालात म्हणजे दुसऱ्याला समजत नाही असं जाहीर करून जेव्हा 14 राज्यांमधल्या प्रत्येक राज्याची एक इन्व्हेस्टमेंट असते ज्याला केंद्र सरकारचे बॉन्ड सपोर्टिंग असतात आणि 14 राज्यांमध्ये आम्ही या ठिकाणी बँकेने इन्व्हेस्टमेंट केलेले बँकाला इन्व्हेस्टमेंट करायला जे आहेत केंद्राच्या गॅरंटी असलेल्या राज्यांमध्ये किंवा शोधून काढलं आणि त्या तिथे आणि एका बॉन्डवर आम्ही 5 ते 10 कोटीच्या वर 15 कोटीच्या वर इन्व्हेस्ट करू शकत नाही म्हणून प्रत्येक वेळा त्या ठिकाणी ॲडिशनल हे करावं लागतात पण अशा प्रकारचा आरोप करून सभासदांना दिशाभूल करायचं आणि अर्धवट माहिती देऊन या ठिकाणी बँकेची बदनामी करायची याच्यातून हे बँकेचे कुठल्या पद्धतीचे हितचिंतक आहेत मला समजत नाही परंतु असं करणं हे सभासदांमध्ये निश्चित दिशाभूल करण्याचं हे खूप मोठ्या पद्धतीचं आहे आणि एका बाजूला म्हणताय तुम्ही इन्व्हेस्ट का करत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय इन्व्हेस्टमेंटमधूनच आम्ही जवळपास 64 कोटी रुपये 63 कोटी 77 लाख रुपये म्हणजे केंद्र राज्य सरकारी रोखे इतर बँक गुंतवणूक कॉल मनी कमर्शियल पेपर कॉर्पोरेट बँड म्युच्युअल फंड सरकारी रोखे खरेदी विक्री ट्रेझरी बिल कमिशन उत्पन्न आणि इतर उत्पन्न 11 कोटी 54 लाख असे 63 कोटी 77 लाख हा एकंदर या व्यवहारातला सगळा व्यवहार आहे आणि या व्यवहारातून असं व्यक्तिशः काहीतरी करून बँकेत असं काही हे चाललेलं आहे तर आज माझ्या म्हणजे मी त्याही वेळा सांगितलं होतं आणि आजही पुन्हा सांगतो की आमच्यावर बॉडी ही RBIची असती RBIमध्ये दर महिन्याला आमचा डेटा हा जो असतो हा त्यांच्याबरोबर लिंक असतो हा त्यांच्या संलग्न या ठिकाणी असतो त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला चुकीचं काही जर झालं तर सगळ्यात आधी RBI या ठिकाणी सभासदांच्या हिताकरता जागरूक असते त्यामुळं अशा प्रकारचं चुकीचं हे देणं दुसरे काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आम्ही विनाकारण कर्ज किंवा बिनातारण कर्ज तर बँक कुठलीही विनातारण जे आहे ते आमच्या वेगवेगळ्या स्कीमा ज्या आहेत की 3 लाख रुपयापर्यंत 5 लाख रुपयापर्यंत हा ब्रँच मॅनेजरला पॉवर दिलेला आहे एखादा व्यावसायिक एखादा छोटा मोठा व्यावसायिक किंवा नोकरदार माणूस हा त्या ठिकाणी तेवढेच सक्षम 2 गॅरंटर जर घेऊन आला तर ते गॅरंटेड लोन असतं ते फक्त मॉर्गेज लोन नसतं त्यामुळे त्यांना काय म्हणायचे मला समजलं नाही का बिना तारण दिलं आहे तारण हे 2 गॅरंटर आहेत त्याची असणारी संबंधित कंपनी असेल हे सगळे त्याच्या ट्रायपार्टी ॲग्रीमेंट आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असं असताना मी त्यावेळा पण देखील वार्षिक सर्वसाधारण सभेतसुद्धा म्हटलं होतं की बँकेचा 1 लाख रुपयेचा देखील या ठिकाणी फसवणूक होऊ शकणार नाही कोणी योजनेमधून 496 कर्जदारांना 66 कोटी 15 लाख रुपये या ठिकाणी आम्ही हे कर्ज दिलेलं आहे आणि अनेक कर्ज जे आहेत रिझर्व्ह बँकेचे आम्हाला सगळं सहकारी बँकांना असेल प्रायव्हेट बँकांना असेल की छोटी कर्ज जी आहेत 25 लाखाच्या आतली ही तुमच्या एकंदर व्यवहाराच्या 50% एवढी व्हायला हवी आणि त्याला पुढच्या मागच्या 3 ते 4 वर्षाचा टप्पा दिला होता त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आहे की 6 कोटीवरनं 37 कोटी झालेले आहेत तर तसं
बँकेच्या अहवालात आम्ही कुठं पाहिलेलं नाही की आम्ही असं कुठे लिहिलेलं आहे, पण त्यांच्या भाषेत हे काय हे केलेलं आहे. तर एकंदर तो त्या वर्षात जो व्यवहार झालेला आहे, म्हणजे दरवर्षी वाढ होती, त्याच्यातून प्रत्यक्षात 6,16,00,000 रुपये ही इतकीच वाढ झालेली आहे. आणि ही माझ्या मते ही कमी वाढ झालेली आहे. असुरक्षित कर्ज ते त्यांनी जे सांगितले की 7 कोटीवरून 37 कोटी दिले गेले, पण ठीक आहे. ते मी सांगतोय तुम्हाला, अगदी बँकेच्या स्टॅच्युटरी ऑडिटर MD या ठिकाणी बसले असताना 6 कोटीची वाढ झालेली आहे. पण एकंदर त्या सगळ्या कर्जामध्ये सुद्धा एकंदर कर्जाच्या तुलनेने अगदी 0.4 देखील ते थकीत नाही. 0.4%. 0.4 0.004. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेता की हे लहान माणसांना दिलेले कर्ज, प्रत्येक माणसांना दिलेले कर्ज हे किती उपयुक्त या ठिकाणी दिलेलं आहे. कुठल्या याच्याबरोबर त्यांना तुलना करायची होती मला माहीत नाही, पण अनेकही तुलनासारख्या आजूबाजूला पण बँका होत्या. ठीक आहे, त्याही बँकांचं नशीब यांनी त्या बँकेची अशी कंपेअर नाही केली, पण आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बँकांचा देखील नफा त्या ठिकाणी कमी आहे. आणि खूप कमी काळात RBIने आपल्याला या सगळ्या गोष्टीतून मदत करून पुढे या ठिकाणी हे करत असताना अशी कुठलीही घटना नाही की जेणेकरून राज्याचे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील हे सहकार खात्याचे मंत्री होते, पण त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते अडचणीत आले होते. पण मुळात सहकार खातं जे आहे महाराष्ट्राचं, देशातील असणाऱ्या सगळ्या सहकारी बँकांना त्या राज्याचं एक गायडन्स या ठिकाणी असतं. त्यातल्या अडचणीतून सोडवणं हे फक्त RBI हे फक्त RBI. त्यामुळे ते सहकार मंत्र्याकडे असल्यामुळे असं झालं तसं झालं, या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम दिशाभूल करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. अशी कुठलीही घटना नाही की आम्हाला त्या ठिकाणी, उलट सहकार मंत्री असताना आमचा या ठिकाणी म्हणजे त्यावेळा साहेब हजर असून देखील आमच्या बाजूने त्या ठिकाणी आम्हाला समोर पुरस्कार देतानाचे फोटो देखील आम्ही वर्षापूर्वी छापलेले. माननीय फडणवीस साहेब आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला पुरस्कार या ठिकाणी राज्य सहकार खात्याने दिलेला आहे. यावर्षी देखील तो पुरस्कार राज्यातल्या सहकार खात्याने दिलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत, मी तुम्हाला बँकेच्या तांत्रिकदृष्ट्याने सगळ्या या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. बँकिंग ही खूप मोठी या ठिकाणी 27 शाखांमधला व्यवसाय जो आहे, ही एका आंबेगावातून सुरू झालेली हे आहे, ती उभ्या महाराष्ट्रात या ठिकाणी होत असताना बँकिंगपेक्षा खूप काही या ठिकाणी असताना बँकेच्या माध्यमातून कोविड काळात असेल, दुसऱ्या माळीचा गोष्ट असेल, एक CSR म्हणून ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या खूप जबाबदारीने या ठिकाणी ही बँक पुढे केलेल्या आहे. बँकेच्या खर्चावर देखील ते बोललेले आहेत. आपले सगळ्या मित्रांना आमचं सगळं जीवन एकदम जवळून माहिती आहे. आम्ही संचालक मित्र, संचालक बोर्ड या ठिकाणी फक्त मासिक मिटिंगला असेल, त्या कमिटी मिटिंगला असेल आणि त्याच मिटिंगला या ठिकाणी आम्ही येत असतो. आणि पॉलिसी, फक्त पॉलिसीसाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलेलो असतो. बाकी बँक कशी प्रोफेशनल चालेल याचा गेल्या 15-20 वर्षात आम्हाला साहेबांच्या गायडन्समुळे की बँकेचे मॅनेजर, बँकेचा लोक त्या ठिकाणी असताना संचालकाची कोणाची शिफारशीची गरज लागत नाही. मला मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की एखादं कर्ज मिळवायला कोणाच्या संचालकाची शिफारस लागते वगैरे, हे जुन्या काळातलं जे होतं ते आम्ही सगळ्यात आधी ते हे करून टाकलं की तो माणूस सामान्य दुसऱ्या बँकेत जसा जातो तसा त्या मॅनेजरकडे गेला की तो त्याच्या मेरिटनुसार त्याला कर्ज देणं आणि कर्जाचे देखील टप्पे जे आहेत की 3 ते 5 लाख जे आहेत हे ब्रँच मॅनेजरच्या लेवललाच तो या ठिकाणी त्याला कर्ज मिळत असतं. 10 ते 25 लाख जे आहे हे देखील या ठिकाणी एक
मॅनेजमेंट कमिटीची MD आणि त्यांच्या GM क्रेडिट आणि रिस्क मॅनेजर अशी 3 लोकांची एक कमिटी. त्याच्यातून ते 25 लाख त्यांना ती पॉवर आहे ती डिस्बर्स करण्यासाठी. आणि 25 लाख ते 50 लाख हे जे आहे हे MDच्याकडे ती पॉवर असते. MD त्या याच्यानुसार त्या कर्जाला मान्यता देतात. 50 लाख ते 1 कोटी रुपये हे या बोर्डाची जी पॉवर आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी कर्ज असतो. 1 कोटी रुपयाच्या वरचं जे कर्ज आहे हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणजे ही बोर्ड ऑफ मॅनेजमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी एक्सपर्ट डायरेक्टर नेमलेले असतात. त्यांच्या अप्रुव्हलनी ते डायरेक्टर या ठिकाणी असतात. आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर या अहवालात आहेत. मला खूप अभिमान आहे की अशा पद्धतीची बोर्ड ऑफ डायरेक्टर या बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन हे त्यांनी मंजूर केल्यानंतर मग संचालक मंडळ त्याला अप्रुव्हल देत असतं. त्यामुळे इतकी ट्रान्सपरन्सी या बँकेत असताना बँकेच्या अमुक काळात तुम्ही इतकी कर्ज वाढवली, अमुक मोठ्या व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी कर्ज माफ केलेलं आहे. तर अशी कुठलीही कर्ज माफी त्या ठिकाणी आम्ही गैरमार्गाने कोणालाही दिलेली नाही. वन टाईम सेटलमेंट जो पार्ट आहे हा महाराष्ट्र सरकारने एक हे दिलेला आहे. सगळ्या बँका या ठिकाणी त्याला स्वीकारलेला आहे. त्या नियमानुसारच या संचालक बोर्डाने स्वीकारलेला आहे. आणि मग वन टाईम सेटलमेंटचे जे गायडन्स आहेत त्या इंटरेस्ट रेटप्रमाणे जेवढे पैसे येत असतील त्याच्यापेक्षा जर कमी असले घेतले तर याला जबाबदार जे आहे हे मॅनेजमेंट आणि संचालक बोर्ड असतं. त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडू नयेत. वास्तविक आम्ही याच्यात अहवालात मांडलेल्या नव्हत्या. अहवालात ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. व्यक्तीच्या कुठल्याही बँकेमध्ये केलेला व्यवहार हा त्या व्यक्तीची व्यक्ती स्वातंत्र्य आणि गुप्तता असते. जर तो व्यक्ती जर चुकीचा असेल तर त्याला बँकेने प्रोसिजरप्रमाणे NPA जर झाला तर 101ची नोटीस द्यावी लागते. आणि NPAची आम्ही नाही नोटीस दिली तर आम्हाला 3 महिन्यांनी त्या ठिकाणी विचारणा येते का हा व्यक्ती तुम्ही क्रमानुसार त्याला त्या प्रोसिजरनी. त्यामुळे त्या प्रोसिजरला कोणालाही मध्ये असं एक्सक्यूज होऊ शकत नाही. आणि अशा आणि बँकिंग जो व्यवहार आहे तो पण सांभाळला जातो ठिकाणी. 101 नंतर जर घटना असेल तर त्याची जाहीर लिलावाची नोटीस असेल आपल्या सगळ्यांच्या वृत्तपत्रातून वगैरे असेल तेव्हा तो बँकेचा थकबाकीदार बनतो. तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कॉन्फिडेन्शियली असतात. त्या व्यक्तीचा व्यवहार जो आहे बँकेशी असणाऱ्या गोष्टी आहेत त्या संचालक मंडळाला देखील त्या ठिकाणी मध्ये मध्ये पाहण्याचा अधिकार नसतो. पण माझ्या मित्राने या ठिकाणी ज्या गोष्टी खूप अतिशय बाकी सगळ्यांना कळत नाही आणि मलाच कळतं आणि मीच या गोष्टीचा पोस्टमॉर्टम केलेला आहे. ठीक आहे, त्यांनी जो पोस्टमॉर्टम केलेला आहेत चौकटीच्या बाहेर मी तांत्रिकदृष्ट्या बँकेच्या बरोबर ज्या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडायच्या त्या अधिकृत सगळ्या रिझर्व्ह बँकेला जे आम्ही सबमिट केलेले आहेत आमच्या स्टॅच्युटरी ऑडिटरने त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आणि या जबाबदारीने मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं उत्तर देत असताना सभासदाचा हा जरूर अधिकार आहे. पण सभासदाचा या ठिकाणी अधिकाराचा वापर सोडून ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत की अहवालाच्या बाहेरच्या गोष्टी त्या ठिकाणी ते बोललेले आहेत ते या ठिकाणी क्रिमिनल गुन्ह्यास पात्र आहे. की अशी माहिती या ठिकाणी तुम्ही बँकेतून जर मिळवली असेल तर तो फौजदारी गुन्हा या ठिकाणी होतोय आणि तो जरूर आम्ही या ठिकाणी दाखल करणार. आणि बँकेची चुकीची असलेली माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही जर दिलेली आहे तर बँकेच्या अब्रू नुकसानीचा 100 कोटी रुपयाचा दावा या ठिकाणी करणार. बँक याच्यात मागे पुढे पाहणार नाही आणि त्या ठिकाणी जे काही असेल ती बँक लिगली कायदेशीर सल्ला या ठिकाणी घेत असताना बाकीच्या त्या गोष्टी जरूर काही ते या ठिकाणी बोललेल्या आहेत. मी काही त्या खोलात जात नाही. पण राजकीय गोष्टी असतील, राजकीय विचार असतील, माझ्याशी काही मतभेद असतील, जर त्यांना काही दुसरी गोष्ट असेल मग ते या ठिकाणी बोलले 20 वर्ष वगैरे तर ते 20 वर्ष माझ्यापेक्षा या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष बंटीदादा आहेत त्यांनी जर सांगितलं तर मला ते जास्त बरं वाटेल.
नाही 20 वर्षाचं बोला. 20 वर्ष जवळपास सगळ्या जे काही पत्रकार परिषदेमध्ये घेऊन काही लोकांनी जे काही बँकेच्या संदर्भामध्ये आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचा बहुतांशी खरं तर ते प्रश्नच फार प्रासंगिक नाहीत किंवा फार प्रस्तुत नाहीत. तरीही देखील त्याच्यावर जास्त खुलासा हा आता चेअरमन साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि एखादी व्यक्ती जास्त काळ एखाद्या संस्थेच्या पदावर राहिली तसंही संस्थेला फायदेशीर ठरते की कार्य हानिकारक ठरते हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. जर कर्तृत्व चांगलं नसतं तर बँकेची प्रगती 54 कोटीवरून आज जी काय आहे ती 1500, 1600, 1700 कोटीपर्यंत जी गेलेली आहे ती झाली नसते. आणि गेल्या ह्या सगळ्या काळामध्ये एकमतानं सगळ्या संचालक मंडळानं त्यांची आत्तापर्यंत निवड केली. जवळपास मला वाटतं 4थं संचालक मंडळ आता हे आहे. मागच्या संचालक मंडळापासून आम्ही सोबत काम करत आहोत या मंडळामध्ये. आणि अतिशय जे संचालक मंडळात देखील सगळे निर्णय घेताना एक अतिशय सहकार्याचं सौहार्दाचं वातावरण, लोकशाही पूरक वातावरण हे त्या ठिकाणी असतं. कर्ज मंजूर करताना देखील कुठल्याही प्रकारचा राजकीय विचार त्या कर्ज प्रकरणाबाबत केला जात नाही. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, त्या व्यक्तीची पत, याच गोष्टींवर किंवा त्याची प्रॉपर्टी वगैरे असेल त्याचं व्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टींवर निर्णय त्या ठिकाणी निकषावर निर्णय घेतला जातो. त्याच्यामुळं आणि चेअरमन देवेंद्र शेठ शहा हे स्वतः देखील त्यांचा एक मोठा व्यवसाय जवळपास बँकेच्याच म्हणजे आता आपण तुलना नाही करायला पाहिजे, ही संस्था आहे ती व्यक्तिगत व्यवसाय आहे, परंतु जवळपास त्याच आकाराचा त्या उलाढालीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्याच आकाराचा किंवा त्याच्यावर मोठा व्यवसाय त्यांचा स्वतःचा आहे. आणि निश्चितच त्या सगळ्या आर्थिक क्षेत्राचा अभ्यास त्यांचा त्याच्यामुळे जास्त आहे. त्याचा फायदा निश्चित आतापर्यंत पतसंस्था असतील किंवा बँक असेल या सगळ्यांना झालेला आहे. ज्या पतसंस्थेचं कौतुक मागच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं त्याचंही चेअरमन पद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. आणि कुठली गोष्ट एखाद्या कर्तृत्वान माणसाच्या हातात जास्त वेळ असेल तर निश्चितच त्याचा बँकेला फायदा होतो. वेळात वेळ काढून ते देखील सगळ्या या गोष्टीमध्ये लक्ष घालत असतात, बारकाईनं पाहत असतात. संचालक मंडळाची तरी कशी काही मागणी नाही आहे. बाकी कोणाची मागणी असली तर त्याला 5 वर्षांनी किंवा निवडणूक लागेल त्यावेळेला त्यांनी त्याच्याबद्दलची त्याला संधी त्या ठिकाणी असते. असेल आमच्या समोर देखील मी जे उदाहरण सांगितलं की ते येत देखील नाही, त्या माणसाचा सभासद पहिला केलं गेलं आणि मग त्यांना कर्ज दिलं गेलं. जी प्रोसिजर होती त्यानुसार कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही चेअरमनला त्यांना फोन करावा लागला नाही. निदान याची तरी तुम्ही हे का की तुम्हाला कर्ज देत असताना मग तुम्ही सभासद या ठिकाणी झाला. एखाद्या संस्थेनी आपल्याला इतक्या सहजरित्या केल्यानंतर आमच्या दृष्टीत कधीच राजकीय असे विचार नसतात की या माणसाला सभासद नाही तर वास्तविक पाहता अनेक ठिकाणी तुम्ही पाहता की माणसाला सभासद करून घेण्यासाठीच विचार जास्त करतात. पण हा कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटलांचा या ठिकाणी स्थापलेली बँक आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय उंचीवर सर्व मंत्रिपदं ज्यांनी हे केली, ज्यांच्या सर्व संस्था या ठिकाणी आंबेगावात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना त्यांच्या संस्काराने या ठिकाणी बँक चालत असताना आम्ही असे अजिबात कोण या ठिकाणी बँकेला येईल आणि बँकेला अडचण करू शकतो असं कधी पाहत नाही. आणि त्याची भीती आम्हाला नाही, कारण आम्ही पारदर्शकपणे खूप चांगलं कार्य करतो. आमच्यापेक्षा कोणी चांगलं कार्य करणार असेल तर जेव्हा या ठिकाणी वेळ येते 5 वर्षाच्या निवडणुका होतात, जसं माझे मित्र बंटीदादांनी सांगितलं, त्यावेळेला तुम्ही सक्षम असाल तर याहीपेक्षा तुम्हाला सभासदची जबाबदारी जरूर देतील. परंतु या ठिकाणी एक वेगळा अधिकार, कुठल्या पद्धतीने या अधिकार दिला की आम्हाला फुल टाईम हवा आहे, हाफ टाईम हवा आहे तिथे, तर हे मला काही समजतच नाही. फुल टाईम कुठं पाहिजे मी 27 शाखांमध्ये पाहिजे. मी 27 शाखांमध्ये माझ्या व्यवसायाचा जसा एक व्यक्तिगत व्यवसाय तसा हा व्यवसाय या ठिकाणी सांभाळत असताना दिवसातून 2 ते 3 तास डे एंड डे स्टार्ट हा या ठिकाणी प्रोसिजर पाहून त्या ठिकाणी ही प्रोसिजर त्याच्यामुळे ही या ठिकाणी आलेलं आहे. चेअरमनमुळे कोणाचंही काम थांबू नये अशा या ठिकाणी पद्धतीत आपण देखील या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य करत असाल. अनेक व्यक्तिगत आरोप या ठिकाणी करत असताना
पराग शुगर असेल, भीमाशंकर कारखाना असेल, काल परवा आम्ही ठीक आहे तो घोडगंगा अडचणीत आला, पण त्याच्या देखील या ठिकाणी जे काही शेतकरी असतील किंवा त्या ऊसतोडणी कामगार असतील त्या संस्थेने हमी दिल्यानंतर आम्ही त्या सर्वांना या ठिकाणी मग पराग मिळते असा डायरेक्ट कुठेच या ठिकाणी संबंध येत नसतानाही तरी त्यांनी माझी हे असं व्यक्तिगत जोडलं आणि ते तुमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही माहिती आणा. कुठल्याही कर्जदाराला या ठिकाणी बँकेत येऊन बँकेच्या KYC घेऊन आणि मग त्या ठिकाणी त्याचं ते कर्ज त्याला मिळू शकतं आणि बँकेशी त्याचा व्यवहार असला तर या सगळ्या गोष्टी होतात. परंतु अशा पद्धतीचं बँकेची बदनामी करणं हे तुम्हाला काय करण्याचे असेल व्यक्तिगत माझी करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्हाला राजकारणात येण्यासाठी मला माहिती आहे आम्ही गावात कोणाला जर राजकारण करायचं असेल तर देश पातळीवरनं गाव पातळीवरपर्यंत कोणी आला तर त्यांनी पहिला वळसे पाटलांच्या बरोबर असणाऱ्या संस्था आणि त्यांचे असणारे जबाबदार लोक असतील त्यांच्यावर शिंतोडे उडवले का आपण राजकारणात खूप मोठे झालो असं जर तुमचा हे असेल तर जरूर तुम्ही शिंतोडे उडवा. आम्हाला परमेश्वराने एकच दिलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर आपण समाजाच्या सेवेचं आनंद देण्याचं काय काम करू शकतो आम्ही असेच विचार करू शकणार. तुम्ही लोक तुमच्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर कुठे आपण घाणेरडा कार्यक्रम करू शकतो असा जर तुमचा विचार असेल तर तो तुमचा लखलबाट लाभो. आमच्या सगळ्या सभासदांना मला इतकंच खेद वाटतो की अतिशय हीनपणे पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोललेला आहात. ते या ठिकाणी सभासद तर जरूर ठरवतील परंतु या तालुक्यात कधी नव्हे तर त्या देखील घटना आम्ही पाहिलेल्या आहेत ज्याला काय म्हणतो की असेल त्या ठिकाणी पण आखाड आणि मांसाहार करून देण्याचा कार्यक्रम ही आळंदी पंढरीच्या वेळेस लागेल. त्या ठिकाणी तुम्ही लोकांना जाहीरपणे सुद्धा तो कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि तो देखील उघड्या डोळ्यांनी लोक पाहतात. राजकीय समाचार घेण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या समोर उभे राहू. पण पुन्हा एकदा हेच सांगतो की बँक या ठिकाणी MDना देखील काही गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत. मी माझ्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उघडपणे आणि चोखपणे मांडलेल्या आहेत. बँकेच्या हिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या दिवशी उपलब्ध या ठिकाणी बँकेचा चहा पिऊन या ठिकाणी तुम्हाला मिळेल. परंतु उगाच सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी सहकार हा उगाच बदनाम करू नये एवढं आपल्या माध्यमातून मी सांगतो. सहकार करत असताना स्वतः त्याला किती खस्ता खावा लागतात किती या ठिकाणी परिश्रम घ्यावा लागतात हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. सहकाराची देशातील परिस्थिती आणि प्रगतिशील संस्था याच्यातील एक शरद सहकारी बँक असेल भीमाशंकर कारखाना असेल हा या देशाला आदर्श ठरत असताना या निमित्ताने इतकंच मी या ठिकाणी सांगतो. MD देखील या ठिकाणी काही आणखीन सशक्त माहिती तुम्हाला देत आहे. याच्यामध्ये आर्थिक स्थिती सहकारी संस्था विशेषतः बँका ह्या काचेच्या भांड्यासारख्या असतात. त्याच्यामुळे जे काही आकडेवारी किंवा जे काही पर्सेंटेज त्या मांडलं गेले चुकीच्या पद्धतीने त्याच्यामुळे बँकेची जी काही समाज माध्यमात किंवा कस्टमरमध्ये बदनामी होऊ नये म्हणून या बाबतीचा सविस्तर माहिती थोडीशी मी 1-2 मिनटं देतो. त्यांनी म्हटलं की नेट मार्जिन हे 3.48 वरून 3.07 आलं तर त्यांना हे समजलं नाही की ठेवीवरचा सरासरी व्याजदर आणि कर्जावरचा व्याजदर याच्यातलं अंतर कमी केलेलं आहे. त्याच्यामुळं ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज बँकेने दिलेलं आहे आणि कर्जदारांना कमीत कमी व्याजदरांनी कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. बँकेला जे नफ्याचं पर्सेंटेज आहे ते कमी केलेलं आहे. तिथे ठेवीदारांचं आणि कर्जदारांचं हित बँकेने पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ते परत म्हणतात की बँकेचा नफा कमी झाला आहे. परत तिथे म्हणतात प्रोव्हिजन रेशो आहे 74.32 वरून 88.59 झाला. खऱ्या अर्थाने RBI म्हणते की मिनिमम 70% ही प्रोव्हिजन रेशो ठेवा. आपल्या बँकेने तो 77, 74, 88 ठेवलेला आहे. जो 70 मिनिमम ठेवायला सांगितला त्याच्यापेक्षा जास्त प्रोव्हिजन कव्हरेज रेशो बँकेने ठेवला. म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. भविष्यातही बँकेला आर्थिक अडचण येऊ नये हे त्याचं द्योतक आहे. कॉस्ट फार वाढते, उत्पन्न मिळत नाही. सातत्याने आपल्या बँकेचं उत्पन्न वाढतंय. आपण सातत्याने ठेवींचे व्याजदर जास्तीत जास्त दिले. कर्जाचे व्याजदराची तुलना आपण नॅशनलाइज बँकेबरोबर 8.25, 8%, 8.25%, व्हेकल लोन, गोल्ड लोन किंवा
हाऊसिंग लोन हे नॅशनलाइज बँके इतके कधी कधी नॅशनलाइज बँकेपेक्षा सुद्धा 0.25नी आपली बँक कर्ज देते. त्याच्यामुळे बँकेचा नफा चेअरमन साहेबांनी सांगितलं फक्त बँकेचा नफा वाढवणे हा उद्देश नाही, तर ठेवीदारांना जास्त व्याज देणे आणि कर्जदारांना कमीत कमी व्याज उपलब्ध करून देण्याची बँकेने दक्षता घेतली आहे. खर्चावर नियंत्रण नाही. रिझर्व्ह बँक म्हणते की एकूण उत्पन्नाच्या 2% खर्च करावा. आपल्या बँकेचा उत्पन्नाचा खर्च हा 1.48 आहे. 1.48 म्हणजे अतिशय कमी आहे. खर्च कमी केला तरी तुम्ही ऑब्जेक्शन घेता, परंतु 1.48 वाटत असेल 0.52% 0.52 कमी झाला तर त्याचा अर्थ तो 15-20 कोटी रुपये खर्च कमी झाला असा होतो. एकूण उत्पन्न आपल्या बँकेचं किती आहे आणि मग त्याच्यातून 0.52 म्हणजे 0.5% खर्च कमी केला तर संचालक मंडळाने किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बँक अतिशय काटकसरीने चालवली हे त्याच्यातून आहे. दुसरं की मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी दिली. चेअरमन साहेबांनी सांगितले की हा शासनाचा निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाचा. त्याच्यापेक्षा 1 रुपया कमी घेता येत नाही, 1 रुपया जादा घेता येत नाही. आणि हे शेकडो लोकांना ज्या निकषात पात्र ठरतात त्या पात्र ठरणाऱ्या शेकडो लोकांना पण तो फायदा दिलेला आहे. त्याच्यात छोटा कर्जदार मोठा कर्जदार असा कुठलाही भेदभाव केलेला नाही आणि करताही येत नाही. थकबाकीचं प्रमाण वाढलं. आपल्या बँकेचा NPA 0% झाला म्हणजे चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात अतिशय बोटावर मोजण्या इतके किंवा भारतात कमी बँक आहे की ज्यांचा 0% NPA आहे आणि आपण ते साध्य केलं. चेअरमन साहेबांनी सांगितलं की पूर्ण भारतात आपण 1500 सहकारी बँकांमध्ये 37 नंबरला आलेलो आहे, म्हणजे आपली बँक अतिशय उत्तम आहे. असं असतानाही बँकेची बदनामी झाली तर ठेवीदार कर्जदारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही खऱ्या अर्थाने तळतळीने भाषा वापरण्याचं चेअरमन साहेब किंवा व्हाईस चेअरमन साहेब मानतात. त्याच्यानंतर तिथे त्यांनी म्हणलं असुरक्षित कर्ज 6.5 कोटी कर्ज वर्षाला तिथे वाढले. तुम्ही 30 कोटी सांगितलं. त्याच्यामुळं कर्जदारांना सभासदांना वाटू शकतं का चुकीचं कर्ज वाटप केलेलं आहे. आणि 0.04 म्हणजे 45 कोटीच्या 0.04 म्हणजे 1% नाही म्हणजे 0% थकबाकी आहे. जर चुकीचं कर्ज वाटलं असतं आणि ते एका ठिकाणी वाटलेलं नाही. RBI म्हणते की गरिबांना कर्ज द्या, सर्वात छोट्या कर्जदारांना द्या. आणि तिथे परत त्यांनी म्हटलं की साहेब हे रेशो त्यांनी ते जादा आहे की RBIने जे रेशो दिलेले आहे की प्रायोरिटी सेक्टर असेल गरीब विकर सेक्टर असेल त्याचे तुम्ही आकडे चुकीचे सांगितलेले लोकांना का तिथं ते जादा वाढलं. RBIने तिथं दिलं आहे की ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्याला कर्ज किती टक्के द्यायचं आहे ते आपण त्याचं पालन करतो. ते पालन केलेला जर सभासदांपुढे चुकीची माहिती जाऊन बँकेची आर्थिक स्थिती चुकीची आहे ही माहिती बाहेर जाऊ नये. किंबहुना त्याच्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार आणि सभासदांच्या मनात बँकेबद्दलची आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने मी ही आर्थिक आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी अभ्यास करूनच ते बोलणं उचित आहे कोणीही सभासदांनी अशी माझी अपेक्षा आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.